श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 30. श्री गणेशाय नमः. सिद्धमुनी सांगू लागले. गाणगापुरास श्री नृसिंह सरस्वतीचा महिमा दिवसेंदिवस अधिक प्रमाणात वाढत होता. अनेकांचे मनोरथ श्री गुरु पूर्ण करीत होते. अनेक पीडित व आर्त लोक त्यांच्या दर्शनासाठी भक्तिभावाने येऊ लागले. स्वामींनी सांगितलेल्या उपायांनी त्यांची कामे होऊ लागली, कीर्ती वाढू लागली. त्या काळात माहूर गावात गोपीनाथ नावाचा ब्राह्मण कुटुंबासह राहत होता. तो श्रीमंत होता. त्याला परंतु एकच दुःख होते, त्याची संतती जगत नसे. त्याने व त्याच्या पत्नीने श्री दत्तात्रेयाची आराधना सुरू केली. दत्ताची कृपा होऊन त्याला एक मुलगा झाला. त्याचे नाव भक्तिभावाने दत्त असे ठेवले. मुलगा 5 वर्षाचा झाल्यावर थाटाने मुंज केली. 12व्या वर्षी विवाह करून दिला. त्याची पत्नी सुशील व पतिव्रता होती. लग्नानंतर 3 वर्षे एकमेकांच्या सुखद सहवासात घालविले. दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते. 16 वर्ष पूर्ण झाल्यावर तरुण दत्ताला क्षयासारखा दुर्धर रोग जडला. पुष्कळ वैद्य, औषधे, शुश्रूषा ही मनोभावे केली. ज्या दत्तात्रयाच्या आराधनेने व कृपेने दत्तपुत्राचा लाभ झाला, त्या भगवान दत्तात्रेयाचा त्या मातापित्यांनी धावा केला. अनेक जपानुष्ठान, मंत्रविद्या, मोठे मोठे होम हवन, अपरमित ब्राह्मण भोजन घातली. वैद्यांनीही दिव्य रस औषधी दिले, परंतु त्याच्या आरोग्याला सुधारणा होत नव्हती. त्याला भूक लागत नव्हती. तो सदा उपवासी राहू लागला. त्यामुळे तो क्षीण होऊ लागला. वैद्य म्हणाले, मनुष्य प्रयत्नाने याचा रोग बरा होणार नाही. त्याचे प्राण चमत्कार घडला तर वाचतील, अन्यथा अशी आशा नाही. वैद्यांनी आशा सोडताच मातापित्यांनी फार दुःख झाले. ते शोकविव्हल होऊन दत्तात्रेयाची करुणा भाकू लागले. हे जगन्नाथ दत्तात्रेया मूर्ती, तुमची आराधना करून झालेला हा पुत्र अल्पायुषी ठरला तर याच्या बरोबर आम्हीही प्राणत्याग करू. कृपानुदा तू याला राखावेस. मातापित्यांची दुःखी अवस्था पाहून मुलगाही कष्टी झाला. त्याचे सात्वंग करीत म्हणाला, मी पुत्र या नात्याने या वयात तुमची सेवा करायला पाहिजे, परंतु माझे हतभाग्य असे की तुम्हाला माझी सेवा करावी लागते. पण सारे ईश्वर धीन आहे. जे होणार ते ब्रह्मादिकांना देखील सुटणार नाही. त्याची पत्नी तर त्याची रात्रंदिवस सेवा करीत असे. पती जेवढे अन्नाचे घास घेई तेवढेच ती खात असे. तो जे औषध प्राशन करीत तीही ते प्राशित असे. त्याच्या क्षयरोगाची व्याधी जडलेल्या देहाला भयंकर दुर्गंधी येत असे. वैद्य सुद्धा त्याच्या जवळ जायला तयार होत नसे. परंतु ही पतिव्रता स्त्री मात्र सतत त्याच्या सानिध्यात राही. नातेवाईक, आई वडील, मैत्रिणी, सासू सासरे सर्वांना त्यांच्यापासून दूर राहा, नाहीतर तुलाही या भयंकर रोगाची बाधा होईल म्हणून सल्ला दिला. परंतु तिने पतीच्या विरोधात कोणतेही म्हणणे मान्य केले नाही. नवीन दिव्य वस्त्रे, सुवर्णलंकार, साजशृंगार सर्वांचा त्याग करून व्रतस्थ राहून तिने आपले जीवन पती सेवेत व्यस्त केले. आपल्या पतीने ही कठोर जीवनचर्यापासून पतीला फार वाईट वाटे. तो पत्नीला म्हणाला, प्रिये, माझे जीवन सरले. माझ्यासाठी तू फार कष्ट सोसलेस, परंतु ते कठोर नियतीपुढे निष्फळ ठरले. त्यामुळे तू सुंदर गुणवान असू तुझे आयुष्य बर्बाद झाले. मी हे जग सोडून गेल्यावर आमच्या घरी राहिलीस तरी माझे माता पिता मुलीसारखे सांभाळ करतील यात संशय नाही. परंतु तू तुझ्या माहेरी जा. तुझे माता पिता तुला सुखी करतील. आता यापुढे तू माझ्या अंगाला स्पर्श करू नकोस. पतीचे उद्गार ऐकून ती पतिव्रता स्त्री म्हणाली, स्वामी, तुमची सहधर्मचारिणी आहे. तुमच्या जवळच राहणार, तुमच्या बरोबरच जाणार.
असे म्हणून तिने सासू सासऱ्यांनी धीर देत म्हटले की लोकांकडून मला असे समजले आहे की गाणगापूर येथे श्री नृसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती राहतात. त्यांच्या दर्शनाने असाध्य रोग बरे होतात. आम्हा दोघांना श्री गुरूंच्या दर्शनाला पाठवून देण्याची व्यवस्था करा. त्याप्रमाणे व्यवस्था झाली. एक डोली ठरवून त्यामध्ये आजारी पतीला घालून ती डोली बरोबर पायी पायी गाणगापूरला जाऊन पोहोचली. तिथे गेल्यावर तिला कळले की श्री गुरु संगमावर स्नानाला गेले आहेत. श्री गुरुला भेटण्यासाठी ती संगमावर जाण्यास निघाली. परंतु दुर्दैवाने तिच्या नवऱ्याचा कफ वात पित्त प्रकोप झाला. त्या क्षणी त्याचा प्राण गेला. डोली वाहून आणणारे भोई निघून गेले. पतीला मृत पाहताच तिने आकांत केला. ती जमिनीवर गडबडा लोळू लागली. लोक जमले तिचे सांत्वन करू लागले, परंतु तिचा आक्रोश काही थांबेना. त्या अवधीत एक तपस्वी भस्मांकित जटाधारी रुद्राक्ष माळ गळ्यात हातात त्रिशूल धारण केलेले तेथे आला. तो म्हणाला, जीवन अत्यंत क्षणभंगूर आहे. आपले पूर्वकर्म भोगल्या वाचून सुटका नसते. मृत्यू पुढे कोणाचाही इलाज नसतो. नाती गोती इथेच राहतात. कोणी म्हातारपणी, कोणी तरुणपणी, कोणी अगदी बालपणी मृत्यूचा शिकार होतो. 5 भूतांनी मिळून हा देह बनला आहे. तो 5 प्राण या देहातून निघून गेल्यावर देह दुर्गंधीत भरलेले जडद्रव्य होत. याचा कसला मोह धरतेस? तपस्व्याचे भाषण ऐकून ती जराशी शांत झाली व म्हणाली, महाराज, मला या संकटातून तारून जाण्याचा उपाय सांगा. मी तुम्हाला शरण आले आहे. तेव्हा तपस्वी म्हणाला, पती निधनानंतर ज्या स्त्रियांना जगणे क्रमप्राप्त आहे त्याच्यासाठी काही परमार्थ चिंतन, व्रतस्थ राहणे, देवाची आराधना याचे धर्मशास्त्राने नियम घालून दिले आहेत. ते मी तुला सांगतो. सिद्ध म्हणाले, नामधारका, त्याने जो शास्त्रसंमत असा उपदेश केला तो मी तुला सांगतो. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्याला लागत असे सिद्धाची या चरणा, विनमितसे कर जोडूनी जाणा, भक्तिभावे करुनी. जय जयाजी सिद्धमुनी, तुझी तारक भवानी. अज्ञान तिमिर नसोनी, ज्योती स्वरूप तुझी होसी. अविद्या माया सागरी बुडालो होतो महापुरी, तव कृपा झाली यावर तारिले माते स्वामिया. तुवा दाविले निजपंथ, जेणे जोडे परमार्थ, विश्वपाळक गुरुनाथ तुझी होसी स्वामिया. गुरुचरित्र सुधारस, त्वा पाजिला आम्हास, तृप्त नव्हे गा मानस, तृषा आणिक होतसे. त्या केले उपकारासी, उत्तीर्ण नवे वंशोवंशी, निजरूप आम्हासी दाविले की सिद्धमुनी. मागे कथा निरोपिलिसी, अभिनव लीला दाविसी, पतिता करी विख्यातिसी, वेदचारी बोलविले. त्रिविक्रम मुनीश्वरासी, बोधिले ज्ञान प्रकाशी, पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावी दातार. ऐकोनी शिष्याचे वचन, संतोषले सिद्ध जाण, प्रेम भावे ओलिंगन, आश्वासिले तये वेळी. धन्य धन्य शिष्य मौळी, तुझ लादले अभिष्ट सकळी, गुरुची कृपा तत्काळी झाली आता परियसे. धन्य धन्य तव वाणी, वेद लागला गुरुचरणी, तू तरलासी भावर्णी, सकळा अभिष्टे साधते. तू आपुसला वृत्तांत, संतोष झाला आजी बहुत, श्री गुरु महिमा ख्यात अगम्य असे सांगता. एक एक महिमा सांगता विस्तारेल बहुकथा, संक्षेप मार्ग तुझा आता निरोपिता परियेसा. पुढे असता वर्तमानी, त्या गाणगा ग्रामा भुवनी, महिमा होतसे नित्यादिनी, प्रख्यात रूपे जाणता. त्रिमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर, महिमा त्याचा अपरंपार सांगता अगम्य परियेसा. तया स्थानी असता गुरु, ख्याती झाली अपरंपारू, प्रकाशत्व चहू राष्ट्री थोर.
समस्त येती दर्शना महिमा त्या मूर्तीची, सांगता आम्हा शक्ती कैची, काया धरुनी मनुष्याची. चरित्र केले भूमीवर, भक्त येती यात्रेसी, एक भावे भक्तीसी, श्री गुरु दर्शन मात्रेसी, सकळा भिष्टे पावती. दीन होती श्रिया युक्त, वांजही होते तो पुत्र त्वरित. कुठे असे जो पीडित, सुवर्ण होय देह त्याचा. अक्षहीना अक्षय येती, बधीर करणी ऐकती, अपस्मारादी रोग जाती, श्री गुरु चरण दर्शने. परीस लागता लोहासी, सुवर्ण होय तत्काळेसी, श्री गुरु कृपा होय ज्यासी, सकळा भिष्टे पावती. ऐसे असता वर्तमानी उत्तर देशे महुर स्थानी, होता एक विप्रधनी, नाव तया गोपीनाथ. तया पुत्र होऊनी मर्ती, करी दुःख अनेक वृत्ती, दत्तात्रयासी अपराधी, स्त्री पुरुष दोघे जण. पुढे झाला अनिक सूत, तयाचे नाव ठेवले दत्त. असती आपण धनवंत, अति प्रीती पुत्रावरी. एक पुत्र तया घरी, अति प्रीती तयावरी. झाला 5 संवत्सरी, व्रत बंध केला त्यासी. वर्षे 12 होता त्यासी, विवाह करीती प्रीतीसी, अति सुंदर नोवरीसी, विचारुनी प्रति करे. मदनाचे रती सरसी, रूप दिसे नोवरीसी, माता पिता अतिहर्षी, पाहोनिया आल्हादती. दंपत्य एकची वयासी, अति प्रेम महाहर्षी, वर्धता झाली 16 वर्षे तया विप्रासी. दोघे सुंदर सुलक्षण, एकावरी एकाचा प्राण, न विसंबित एक क्षण, अति प्रेम परियेसा. ऐसे प्रेम असता देखा, व्याधी आली त्या बाळका, अनेक औषधे देता देखा, आरोग्य त्यासी न होय. न रुचे अन्न त्यासी, सदा राहे उपवासी, त्याची भार्या प्रीतीसी, आपण न घेई अन्न कदा. पुरुषावर आपुला प्राण, करी नित्य उपोषण, पतीस देता औषध आपण, प्राशन करी परियेसा. येणे परी 3 वर्षी व्याधी झाली क्षयासी, पतिव्रता स्त्री कैसी, पुरुषा सवे कष्ट तसे. पुरुष देह क्षीण झाला, आपण त्यासारखी अबला, तीर्थ घेऊन चरण कमळा काळ करमी तया जवळे. दुर्गंधी झाला देह त्याचा, जवळ न ये वैद्य साचा, सुमनोभाव पतिव्रतेचा, न विसंब क्षणभरी. जितुके अन्न पतीसी, तितुके घास आपणासी, जे जे औषध द्या त्यासी, आपण ते घेतसे. माता पिता दयाध गोती, सकळ तिसी निवारती, पतिव्रता ज्ञानवंती, नायके बोल कवनाचे. दिव्य वस्त्रे आभरण, सकळ तत्वजून भूषण, पुरुषावरी आपुला प्राण, काय सुख मिळत असे. उभयंताची माता पिता, महाधनिक तत्वता, पुत्र कन्येसी पाहता, अति दुःख करीती परियेसा. अनेक जप अनुष्ठान, मंत्र विद्या महाहवन, अपरिमित ब्राह्मण भोजन करविती परियेसा. अनेक परीचे वैद्य येती, नाना रस औषधे देती, शमन न होय कवणे रीती, महाव्याधी व्यापिले. पुस्ताती जोशी त्यासी, पूजती कुळदेवतेसी, काही केल्या पुत्रासी, आरोग्य कदा न होय. वैद्य म्हणती तये वेळी, नवे बरवे यासी अडळी, राखील जरी चंद्रमौळी, मनुष्य यज्ञ नवे आता. ऐसे ऐकोनी माता पिता, दुःख दाटोनी करीती चिंता, जय स्वामी जगन्नाथा, दत्तोत्रय गुरुमूर्ती. आरोधुनी तुम्हासी, पुत्र लादलो संतोषी, पापरूपे आपणासी, निधान केवी जरिले. एकची पुत्र आमचे वंशी, त्यासी जरी न राखीसी, प्राण देव तया सरसी, दत्तोत्रय स्वामिया. ऐसे नाना परी देखा, दुःख करीती जननी जनका, वारी तसे पुत्र एका, माता पिता आलिंगने. म्हणे आपुले भोग सरले, जितके ऋण तुम्हा दिदले, अधिक घेऊ खचले, कैचे भले ऋणानुबंध न चुकेची. ऐसे म्हणता माता पिता, दोघे झाली मूर्छा गता, पुत्रावरी लोळता, महादुःखे करून या. म्हणती ताता पुत्र राया, आमची आशा झाली वाया, पोशिसी आम्हा म्हणून या, केला होता निश्चय. उबगोनी आम्हासी, केवी तू जाऊ पाहसी, वार्धक्यपणी आपणीसी, धर्म केवी तुझ घडे. ऐकोनिया तयाचे वचन, विनती तसे आक्रदोन, करणे ईश्वरा आधीन, मनुष्य यत्न न चाले.
माता पिता यांचे ऋण एक घडीचे स्तनपान, उत्तीर्ण काही केल्या न जाण जन्मांतरी येऊन या. आपण जन्मलो तुमचे उदरी, कष्ट दाविले अति भारी, सौख्य न देखा निर्धारी, ऐसा पापी आपण जाणा. आता दुःख न करणे, परमार्थी दृष्टी देणे, जैसे काही असे होणे, ब्रह्माधिका न चुकेची. येणे परिजननी जनका, सबोखित संभोखित पुत्रनिका, तेणे परी स्त्रियेसी एका, सांगत असे परियेसा. म्हणे एक प्राणेश्वरी, झाले आमचे दिवसपुरी, मज निमित्त कष्टलीस भारी, वृत्त गेले कष्ट तुझे, वृथा गेले कष्ट तुझे, पूर्वजन्मीची वैरी आपण, तुझसी होते माझे ऋण, म्हणून दिदला जाण जन्मांतरीचे कष्ट देखा. जरी राहसी आमचे घरी, तुझ पोषीतील बरवे परी, तुझ वाटतील कष्ट भारी, जाई आपल्या माहेरा. ऐसे तुझे सुंदरपण न लादे आपण दैवहीन, न राहे तुझे अवेह पण माझे अंग स्पर्शता. एकता पतीचे वचन, मूर्छा आली तत्क्षण, चरणी मस्तक ठेवून दुःख करीत वेळी. म्हणे स्वामी प्राणेश्वरा, तुम्ही मज का अभेरा, तुम्हा सारखी दातारा आणि नाही गती मज. जेथे असेल तुमचा देह, तेथे सेवी असो आपण पाहो, मनी न करावा संदेहो, सामागमे येईल मी. ऐशी दोघांची बोलणी ऐकून या जनक जननी, देह टाकून धरणी, दुःख करीती आक्रोशे. उठवून या शुश्रूषासी, संबोखित तसे सासूसी, न करवी चिंता मानसी, पती आपुला वांचेल. विनवितसे तये वेळी, आम्हा राखील चंद्रमौळी, पाठवा एखादी या स्थळी, पती आपुला वांचेल. सांगती लोक महिमा ख्याती, श्री गुरु नरसिंह सरस्वती, गाणगापुरी वास करती, तया स्वामी पहावया. त्यांचे दर्शन मात्रेसी, आरोग्य होईल पतीसी, आम्हा पाठवा त्वरेसी, म्हणून चरणी लागली. मानवले समस्तांसी, माता पिता श्रुश्रू रासी, निरोप पुसुनी समस्तांसी, निघते झाली तये वेळी. त्या रोगिया करोनी डोळी, घेऊन निघाली ती बाळी, विनवितसे तये वेळी, आपुली सासू शुरासी. स्थिर करोनी अंतःकरण, सुख राहावे दोघे जण, पती असे माझा प्राण, राखील आमची कुळदेवता. म्हणून श्वशुसरासी, नमन करी प्रीतींसी, आशीर्वाद देती हर्षी, अहेव पण स्थिर होय. तव दैवे तरी आता आमचा पित्र वाचो तत्वता, म्हणून बोलती उभयता, आशीर्वाद देती क्षणोक्षणी. येणे परी पती सहित होती झाली मार्गस्थ, किंचित काळ मार्गक्रमित आणि आली गाणगापुरासी. मार्गक्रमिता रोगियासी, अधिक झाला त्रिदोषी, उतरता ग्रामदेशी, अति संकट ओढवले. विचारिती श्री गुरुसी, गेले होते संगमासी, जावे म्हणून दर्शनासी, निगती जाई तये वेळी. पतिव्रता तये वेळी, आली आपुले पती जवळी, पाहती झाली अंतकाळी, प्राण गेला तत्क्षणी. आकांत करी ती नारी, लोळत असे धरणीवरी, भोंस कोणी घ्यावया घेता सुरी, वारिता मग जन लोक. आफळी शीर भूमीसी, ठाणी ऊर पाषाणेसी, केश मोकळे आक्रोशी, प्रलापितसे ती नारी. हा देवा काय झाले, का मज गायीसी गांजिले, आशा करून आले, राखीसी प्राण म्हणून. पूजेसी जाता देवळात, पुढे देऊळ करी घात, ऐसी कानी न ऐकू मात, दृष्टांत झाला आपणासी. उष्ण काळी तापोनी नरू, ठाकोनी जाय छाया तरू, वृक्षीचे पडे घात थोरू, त्वापरी झाले मज. तृषे करून पीडित जाय मनुष्य गंगेत, संधी सुरसरी करी घात, त्याचे परी झाले मज. व्याघ्र भये पळे धेनू, जाय आधार म्हणून, तेथे वदितसे यवनू, तयापरी झाले मज. ऐशी पापीण दैवहीन, आपुल्या पतीचा घेतला प्राण, माता पिता
यांसी त्वजून घेऊन आले विदेशी. येणे परी करिता दुःख पाहो आले ग्राम लोक. संबोधित सकळिका अनेका परी करोनिया. वारिता नारी सुवासिनी काव दुःख करिसी झणी. विचारी करो वो अंतकरणी होणार न चुके सकळिका. ऐसे म्हणती नरनारी तिचला दुःख झाले भारी. आठवी तसे परोपरी आपुले जन्म कर्म सकळ. ऐका हो तुम्ही माय बहीण आता कैसी वाचू प्राणी. पतीस आले घेऊनी याची आस करोनिया. आता कवणा शरण जाऊ राखेल कोण माझा जीव. प्राणेश्वर त्वजूनी केवू वांचू म्हणतसे ते नारी. बाळपणी गौरीसी पूजा केली शंकरासी. विवाह होता परियेसी मंगळा गौरी पूजेली. चुडे कंकणाचे आशेनी पूजा केली म्या भवानी. सांगती माते सुवासिनी अनेक परी व्रतादिके. जे जे सांगती माते व्रत ते ते केले अखंडित. सर्व झाले आता व्यर्थ रुसली गौरी आपणावरी. आता माझ्या हळदीची चोर पडले गळे सरिसी. समस्त दिधले वन्हीसी कांकण कंचुकी परियेसा. कोठे गेले माझे पुण्य वृथा पूजला गौरी रमण. कैसे केले मज निर्वाण ऐका महा माय बहिणी हो. केवी राहू आता आपण पती माझा होता प्राण. लोकांसारिखा नवे जाण प्राणेश्वरा परियेसा. ऐसे नाना परी देखा पतिव्रता करी दुःखा. पतीचे पाहतसे मुखा अनेक दुःख अधिक करी. आलिंगोनी प्रेतासी रुदन करी बहु असी. आठवी आपुल्या पूर्व दिवसी पूर्व स्नेह तये वेळी. म्हणे पुरुषा प्राणेश्वरा कैसे त्वजिले करा. उबग आला तुम्हा थोरा म्हणून माते उपेक्षिले. कैसी आपण दैवहीन घटा खापरा लागता भिन्न. होतासी तू निधान आयुष्य उडे तुझे जहाले. तुमच्या मात्या पित्यांसी सांडून आणले परदेशी. जेणे परी श्रवणासी वादिले राजा दशरथे. तैसी तुमची जनक जननी तुम्हा आणुने त्याजुनी. तुमची वार्ता ऐकूनी दोघे प्राण त्यागतील. तिनी हत्या भरवसी घडल्या मज पापिणीसी. वैरिणी मी तुम्हासी पती घातकी सत्य जाण. ऐशी पापिणी चंडाळी निंदित लोक सकळी. प्राण घातले की मी बळी पती घातकी सत्य म्हणती मज. स्त्री नवे मी तुमची वैरी जैसी तिखट शस्त्र सुरी. वदिली तुमचे शरीरी घेतला प्राण आपण. माता पिता बंधू सकळी जरी असती तुम्हा जवळी. मुख पाहती अंतकाळी तयासी विघ्न म्या केले. वृद्ध सासू सासऱ्यास पोसाल म्हणून मी होती आस. पुरला नाही त्याचा सोस त्याते सोडून केवी जाशी. एकुलते एक तुम्ही त्यासी. उबलेती पोसायासी आम्हा कोठे ठेवून जासी. प्राणेश्वरा दातारा आता आपण कोठे जावे. कोणी माते पोसावे न सांगता बरवे. निघून जासी प्राणेश्वरा. तू माझा प्राणेश्वरू तुझं महत्व केवी विसरू. लोकांसारिखा नवेसी नरू प्रतिपाळिले प्रिय भावे. कधी नेने पृथक शयन वामहस्त उसे विण. आता फुटले अंतःकरण केवी वाचू प्राणेश्वरा. किती आठवू तुझे गुणपती नवेसी. माझे प्राण सोडोनी जातोसी निर्वाण. कवणे परीने तुम्ही आता कवणा घरी जाण. कवण घेतील मम पोसणे. बाल विधवा म्हणून घेणे जन अपवाद ठेविती. एखादी बुद्धी न सांगता त्वजिला प्राण आत्मनाथा. कोठे जावे आपण आता केशवपन करुनी. तव प्रेम होते भरले माता पित्यांते विसरले. त्यांच्या गृही नाही गेले बोलावणी नित्य येती. केवी जातो त्याची घरा. उपेक्षित प्राणेश्वरा दैन्य वृत्ती दातारा. चित्त त्याचे केवी धन. जोवरी होतासी तू छत्र तो सर्वा ठाई मी पवित्र. मानिती सखळ इष्ट मित्र आता निंदा करतील. सासुश्व स्वशुरापासी
जाण माझे मुख पाहता मरण गृह जाहाले तो अरण्य. तुम्हाविण प्राणेश्वरा घेऊन आले आरोग्यासी, येथे ठेवून तुम्हासी केवी जावे घरासी. राक्षसिनी पापिनी ऐसे आठवोनी अनेक परी दुःख करी अपरंपारी, इतुके होता तो अवसरी आला तेथे सिद्ध एक. भस्मांकित जटाधारी रुद्राक्ष भूषणे अलंकारी त्रिशूळ धारिली असे करी यवोनी जवळी उभा ठेला. संबोखित असे तये वेळी काव प्रलय करिसी स्थुळी, जैसे लिहिले असे कपाळी ताच परी होत असे. पूर्वजन्मीचे तपफळ लागले देहासी सकळ, वाया रडसी निर्फळ शोक आता करू नको. 8 दिवस जरी तू रडसी नये प्राण प्रेतासी, जैसे लिहिले ललाटेसी तयापरी घडी जाण. मूढपणे दुःख करीसी समस्त मरणार तू जाणसी, कवण वांचाल धरित्रीसी सांगे आपुणा म्हणत असे. आपुला म्हणसी प्राणेश्वर कोठे उपजला तो नर, तुझा जन्म झाला येर कवण तुझे माता पिता. पूर येता गंगे प्रती नाना परीची काष्टे वाहती, येऊनी एके ठाई मिळती फाकती आणिक चुहंकडे. पाहे पा एक वृक्षवरी येती पक्षी अपरंपारी, क्रमुनिया प्रहर चारी जाती मागुती चहूंकडे. तैसा संसार जाणणारी कोण जन्मला आहे स्थिरी, माया मोह कलत्र पत्री पती म्हणसी आपुला. गंगेमध्ये जैसे फेन तैसाची हा का देह जाण, स्थिर नवे या कारणे शोक वृथा करू नको. पंचभूतात्मक देक तत्संबंधी गुण पाहे, आपुले कर्म जैसे आहे तैसे गुण उद्भवती. गुणानुबंधे कर्मे घडती कर्मासारखी फळप्राप्ती, माया मोह याची रीती माया मय संबंधी. माया संबंध माया गुण उपजे सत्व रज तमो गुण, येण्याची रीती तिन्ही जाण त्रिगुणात्मक अवधारा. यांची संसार वर्तमानी समस्त कर्मांची अधीन प्राणी, सुख दुःख आपुला गुणी भोगीजे आपुले आर्जव. कल्पकोटी दिवसांवरी देवासी आयुष्य आहे जरी, त्यासी काळ न चुके परी मनुष्याचा पाड काय. काळ सकळा कारण कर्माधीन देह जाण, म्हणून कल्पावे अस्थिरपण पंचभूतात्म देहासे. काळ कर्माधीन गुण पंचभूतात्मक देह जाण, उपजता संतोष मन मेलिया दुःख न करावे. गर्भी जधी येतांची नर नाश असे त्यांचे बरोबर, जैसे कर्म गुण येर मरण जनन परियेसा. कवणा मृत्यू पूर्व वयासी कवणा मृत्यू वार्धक्येसे, जैसे आर्जव ज्यासी त्याची परी घडत असे. पूर्व जन्मार्जिता सरसी भोगणे असे सुख दुःखासी, कलत्र पुत्र अतिहर्षी पाप पुण्य वश जाणा. आयुष्य सुख दुःख पाप पुण्यानुसार लेख ललाटी लिहिले, सुख दुःख आढळ असे सर्वांसी. एखादिया कर्मासी लंगी जेल पुण्य बळेसी, देवदानव व मनुष्यासी काळ न चुके सर्वथा. संसार म्हणजे स्वप्नापरी इंद्रजाल अवधारी, मिथ्या जाण तयापरी दुःख आपण करू नये. शत सहस्त्र कोटी जन्मी तू कोणाची होती भामिनी, वाया दुःख करीती साजणी मूर्खपणे करोनिया. पंचभूतात्मक शरीर त्याचा शिरा मास रुधिर मेद मज्जा अस्थि नर विष्ठा मूत्र श्लेष्म संधी. ऐशा शरीर घोरात पाहता कायसे स्वार्थ, मळमूत्र भरले रक्त तया कारणे शोक करीसे. विचार पाहे पुढे आपुला कोणी परी मार्ग भला, संसार सागर पाहिला तरला पाहिजे तरला तैसा मार्ग पाहे बाळे. येणे परी तियेसी बाधिता झाला तापसी, ज्ञान झाले तियेसी सांडिला शोक तये वेळी. कर जोडून तये वेळी माथा ठेविला चरण कमळी, विनवी तसे करुणा बहाळी उद्धा रावे स्वामी म्हणून. कवण मार्ग आपणासी जैसा स्वामी निरोप देसी, जनक जननी तू आमासी तारी तारी म्हणत असे.
कवणे प्रकारे आपण तरेन मी भावार्ण, तुझा निरोप मी करीन म्हणून चरणी लागली. ऐकोनी तियेचे वचन सांगे योगी, प्रसन्न वदन बोलत असे विचारून आचरण स्त्रियेचे. म्हणे सरस्वती गंगाधर त्याचे वचनी विस्तार, ऐकता होय पाप दूर सकळ अभिष्टे साधती. इति श्री गुरुचरित्रामृत. विप्र रोगी झाला मृत, तयासी पावला गुरुनाथ तारावया कारणे. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे मृत द्विज भार्या शोको नाम त्रिशमध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुचरित्र अध्याय 30 समाप्त. श्री स्वामी समर्थ.